झी 24 तास एक पाऊल पुढे। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टेस्ट सिरीज मध्ये सुरेश रैनाला संधी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं। मात्र तसं काहीच झालं नाही आणि त्याचं 2 टेस्ट मॅचेससाठी टीम इंडियामध्ये सिलेक्शन झालं नाही। वन डे मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही सुरेश रैनाचा टेस्टसाठी विचार करण्यात आला नसल्यानं साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। सुरेश रैनावर अन्याय। ऑस्ट्रेलिया विरुद्ध रैनाला वगळलं। सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही रैनाला डच्चू। सुरेश रैना टीम इंडियाचा मिडल ऑर्डर बॅट्समन। खरं तर रैनाला 2010 नंतर सेंचुरी झळकावण्यात अपयश आलं होतं। मात्र गेल्या काही वनडेमध्ये त्यानं 50 रन्सच्या आसपास केलेल्या खेळी निर्णायक ठरतायत। मोहाली वनडेमध्ये तर त्यानं तडाखेबंद नॉट आउट 89 रन्सची खेळी साकारत भारताला शानदार विजय मिळवून दिला होता। यानंतर इंग्लंड विरुद्धच्या अखेरच्या वनडेतही त्यानं 83 रन्सची धमाकेदार इनिंग केली। इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये त्यानं 4 हाफ सेंचुरीज झळकावल्या। गेल्या काही वनडेमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन पूर्णपणे फ्लॉप ठरत होते। त्या काळात 5व्या स्थानी खेळायला येणाऱ्या रैनानं मिडल ऑर्डरला संघर्ष करण्याचा प्रयत्न केला। तो संघर्ष कधी यशस्वी ठरला तर कधी त्याचा हा संघर्ष व्यर्थही ठरला। मात्र या सिरीजमध्ये केलेल्या कामगिरीमुळेच रैनाला टीममध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा साऱ्यांना होती। मात्र तसं काहीच झालं नाही। इंग्लंड विरुद्ध झालेल्या 5 वनडेमध्ये टीम इंडियाकडून त्यानंच सर्वाधिक रन्स केलेत। रैनानं 5 वनडेमध्ये 92.33च्या सरासरीनं 227 रन्स केलेत। यामध्ये त्यानं 4 हाफ सेंचुरीज झळकावल्या असून नॉट आउट 89 रन्स ही त्याची सर्वोत्तम इनिंग ठरली। इंग्लंड विरुद्ध त्यानं आपल्या बॅटचा जलवा दाखवलाच, मात्र तरीही रैनाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 2 टेस्टमधून डच्चू देण्यात आला। इराणी ट्रॉफीमध्ये सुरेश रैनानं 102.50च्या सरासरीनं 205 रन्स केले। यामध्ये 134 रन्स ही त्याची सर्वोत्तम इनिंग ठरली होती। वनडेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करूनही सुरेश रैनाच्या नावाचा विचार सिलेक्शन कमिटीनं केला नाही। त्यामुळे चांगली कामगिरी करूनही रैनावर अन्याय झाला असंच म्हणावं लागणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।